शुभ सकाळ सर्वांना. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज सकाळची सुरुवात गरमागरम चहानी केली आहे. हे बघा, चहा घेतल्यानंतर बाकीचं आवरावरी करायची. मुलं पण निराळे आहेत. आज मुलांना घ्यायला पाठवणार आहे, कारण का आमच्या इथे गावदेवीची थोडी जत्रा भरली आहे, तर तिथे असतात कुस्ती वगैरे. तर बघू म्हटलं, लवकर आणता आलं त्यांना तर ठीक आहे, नाही तर मग मंदिरात जाऊन पाया वगैरे पडायला लागतं ना, त्याच्यामुळे त्यांना घेऊन येणार आहे आज. तर म्हटलं संध्याकाळी वगैरे जाऊन तिच्या पप्पांना बोलली दुपारच्या नंतर घेऊन या. तोपर्यंत आता सगळं आवरावरी करते आणि मग मुलांना त्यांना पाठवते घ्यायला. आणि काय होतं, मुलांना तिकडे ठेवायला आवडतं, पण प्रॉब्लेम असा होता की मी पण एकटीच असते, तिचे पप्पा नसतात, त्याच्यामुळे मला पण कंटाळा येतो. मग त्याच्यामुळे म्हटलं आता चहा स्कूल पण 2-3 दिवसामध्ये सुरू होणार आहे, म्हणलं या आता घरी. आज पटपट कपडे वगैरे आवरून घेते. नाश्ता बनवायचा आहे तिच्या पप्पांना, सोमीच्या पप्पांना बनवायचा आहे नाश्ता. आज बनवायचे भाकरी आणि ऑमलेट त्यांना तळून द्यायचे. त्याआधी म्हटलं पटपट कपडे मशीनला दूध सोडून घेते. आमच्या इथे ना काम चालू आहे, त्याच्यामुळे ना इतके धुळे ते ना सकाळी सकाळी वाळले ना पटकन कपडे की लगेच काढून घ्यायला लागतात. नाहीतर मग संध्याकाळी काम बंद झाल्यावरती कपडे चालू टाकायला लागतात. कारण का बाजूलाच बिल्डिंगचं काम चालू, म्हणजे हे बघा सगळं खोदलं आहे, बिल्डिंगचं काम चालू होणार आहे लवकर. त्यामुळे इतकी धूळ माती येते ना घरामध्ये, त्याच्यामुळे लवकर टाकायला तरी लागतात, नाहीतर मग संध्याकाळी काम बंद झाल्यावर तरी टाकायला लागतात. त्याच्यामुळे मी पटपट आवरून घेते सकाळी सकाळी लवकर. मुलं असली ना की कामात वेळ निघून जातो, एकटी असली ना की पटपट पटपट सगळी कामं होतात आणि मग नंतर मग वेळच वेळ राहतो. मग अजूनच कंटाळा येतो. आता काय करणार, मुलांना पण सुट्टीमध्ये गावी तर जायलाच पाहिजे. त्यामुळे आपण आपल्यामुळे मुलांना कशाला म्हणजे थांबवायला नको ना. त्यांना पण आवडतं आजी आजोबांकडे जायला, त्याच्यामुळे त्यांना पाठवते त्याआधी. आणि लगेच आता भात लावते, कारण का ना तिच्या पप्पांना म्हणजे मला घेऊन क्लिनिकमध्ये जायचं आहे. कारण का माझ्या दाताचं आता लास्टचं बाकी म्हणजे कॅप लावायचा, त्याच्यामुळे बोली पटकन स्वयंपाक पण करून घेते एक साईडला नाश्त्याच्या सोबत, आणि मग नंतर आल्यावरती मग भाजी वगैरे करता येईल. नाहीतर मग आधी आणली तर आधी करून मग जाईल. त्याच्यामुळे म्हटलं पटकन एक साईडला स्वयंपाक पण करते आणि एक साईडला नाश्त्याचा पण, त्यांना नाश्ता देते. अजून ते आम्ही फिरायला गेलो तिथून चिंच वगैरे आणलेले आणि गावावरनं मूग चणे वगैरे आणलेले, ते उन्हात वाळत घालायचे. म्हणजे माझं भरपूर काम पेंडिंग राहिले, कारण का आम्ही कसं अचानक मुलांना सुट्टी होती आणि आम्ही गेलो देवदर्शनाला, त्याच्यामुळे बाकीची कामं तर राहूनच गेलेत आमची. चला आता आपण जाऊया आणि पहिले ते कडधान्य ते वाळत घालूया, त्याच्यानंतर मग चिंच वगैरे साफ करायची आहे, सगळंच राहिलं आहे. मुलं नाही त्याच्यामुळे झटपट होऊन जातं, एक एक कामं आता आली की त्यांच्या मागे लागायला लागेल. बघा हे असे गावठी चणे, वाल आणि मूग हे तिन्ही पण असे मी ताटांमध्ये काढून घेतलेत आणि ते ना कडक उन्हामध्ये असे सुकायला घालते. आता कवळं ऊन आलं आहे, पहिले जाऊन मी घालते आता सुकायला. आमच्या इथे येतं खिडकीमध्ये थोडं ऊन, थोडं म्हणजे बऱ्यापैकी येतं, त्याच्यामुळे तिथे घातलं ना. बघा आता ही चिंच आहे ना, ती थोडी मी रात्री केली होती थोडी साफ, आणि बाकीची करायची बसून थोडी रात्री करून ठेवली, आता बाकीची थोडी करते. त्याच्यामुळे तुम्हाला इथे थोडा कचरा दिसत असेल, आता इथेच करते, बाकीचं गॅलरी म्हणून मी साफ नाही केली. आता म्हणलं चिंच वगैरे सगळी साफ करून घेते, त्याच्यानंतर गॅलरी साफ करते. पहिले हे सगळं वाळवणाचं घालते वाळायला, मी येतपर्यंत उन्हामध्ये थोडं हे कडक वाळून जाईल. आणि वाळल्यानंतर मग मी त्याला हिंग आणि आपली तांदळाला आपण जी पावडर लावतो ना मेडिकलमधनं घेऊन, ती पावडर लावून ठेवते. त्याच्यामुळे कसं होतं, ह्याला पाखरं वगैरे लागत नाही, कारण की एक गोड म्हणजे असे गावठी पदार्थ थोडे गोड असतात ना, त्याच्यामुळे पावसाळ्यापर्यंत राहायला पाहिजेत ना, त्याच्यासाठी. आता बसते चिंच साफ करून घेते बसून इथेच गॅलरीमध्ये, कारण का ना तिथेच कचरा होऊन जाईल ना एक साईडला. थोडी झाली आहे, बाकीची राहिली आता ही साफ करायची. ही आम्ही सोमेश्वरवरनं आणली होती चिंच. मी अशी साफ करून त्याच्यामध्ये म्हणजे बिया वगैरे असं सगळं काढून ठेवणार आहे. कसं पावसाळ्यामध्ये आत्ता पण म्हणजे कशात घालायची ही कशी तिथे म्हणजे भरपूर झाडं आहेत ना चिंचेची सोमेश्वरला, त्याच्यामुळे आम्ही गेलो ना की आम्ही पहिले तिथे पाडून आणायचो, पण आता विकत आणली कारण वेळ नव्हती ना, कारण
ते पाडून पण देतात तिथले झाडांचे चिंच वगैरे, असं काय नाही. आता त्याच्यामध्ये थोडी खराब पण निघते, खराब म्हणजे ते ती जास्त उन्हाने कडक वाळले, बाकी काय नाही. बाकीचे बघा अशा आहेत. छान चिंच असते, आंबट असते आणि साठवायला पण चांगली, म्हणजे अशी साठवून ठेवायला. आता ह्याच्यामध्ये हे सगळं काढून आणि त्यानंतर मग त्याच्यामधल्या बिया वगैरे काढून त्याला मीठ थोडंसं लावून ठेवलं तर अजून चांगलं राहतं. पण मी फ्रीजमध्ये ठेवून देते, त्याच्यामुळे काही मीठ लावायची गरज नाही. आपण समजा ह्याच्यात ठेवलं ना काचेच्या बरणीत वगैरे, तर त्याचा गोळा करायचा मीठ लावून. थोडं आपलं जाडं मीठ असतं ना त्याच्याने, बारीक मिठाने नाही, आपलं जाडं मीठ असतं त्याच्यामध्ये असं पूर्ण गोळा असा करायचा छोटा आणि ठेवायचा. तसं पण छान राहतात चिंचेचे गोळे. आणि मग आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा त्यातलं काढून घेता येतं. पण मी आता ॲक्च्युली फ्रीजमध्येच ठेवून देते, फ्रीजमध्ये राहते ती चांगली चिंच साफ करून. आणि एकदम अशी आंबट पण आहे आणि ताजी, म्हणजे झाडावरची आणली ना, त्याच्यामुळे छान आहे अशी चिंच. आणि बघा ना अशी पूर्ण किती मोठे मोठे झाड. आपला भात पण रेडी झालाय. हे ना लसूण ठेचायचं ना, मी पुण्यावरनं येताना घेऊन आले. म्हणजे आम्ही गेलो ना देवदर्शनाला, तिथे ना मला हे नेमकंच, मला ना आधी मिळालं होतं पण ते मोठी साईज होती, ही कशी नेमकीच मला मिळाली छोटी साईज, म्हणून मी घेऊन आले. आता त्याला पहिले हळदी कुंकू लावले आता मी मगाशीच, कारण का आपल्याकडं असं आहे ना, म्हणजे की नवीन वस्तू आणली की त्याला हळदी कुंकू वगैरे लावायचं असं, त्याच्यामुळे हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. आणि आता त्याच्यामध्ये पहिले तांदूळ मी बारीक टेचणार आहे, म्हणजे बारीक करून थोडेसे हे करून घेणार आहे. त्याच्यामुळे हे बघा, पहिले याच्या खाली ना थोडासा कापड ठेवते, म्हणजे जास्त आवाज नाही येत ना. आणि त्याच्यामध्ये ना थोडेसे तांदूळ घालते आणि ते बारीक करून घेते, कारण का ना ह्याच्यामध्ये आधी आपण डायरेक्ट लसूण चेचलं ना तर त्याला थोडी कच असते ना, तर ती कच लागते. त्याच्यामुळे तांदूळ असे थोडे बारीक करून घ्यायचे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्याला तेल लावून ठेवायचं पूर्ण, परत त्याला घासायचं आणि त्याच्यानंतर परत थोडे तांदूळ 2-3 वेळा असे बारीक करायचे. त्यामुळे त्याला कच वगैरे असते ना, म्हणजे आता ते टाके लावलेले असतात ना त्याला पूर्णपणे असे, तर ते कच निघून जाते. नाहीतर आपण डायरेक्ट लसूण असं चेचलं ना त्याच्यामध्ये तर ते आपल्याला कचकच असं लागेल, कारण का त्याला पूर्ण अशी दगडांची रेतीसारखं असतं ना बारीक बारीक. तर मी हे करून घेते, म्हणजे कसं वापरायला रेडी होईल ना पूर्ण असं. आपल्याला जेवढे बारीक करता येईल तेवढे करायचे तांदूळ बारीक. बारीक लगेच होतात, कारण की छान आहे, म्हणजे नेमकंच आहे ना त्याच्यामुळे. लगेच अर्धे तुकडे झाले तांदळाचे. आता त्यांना दिलाय नाश्ता करून त्यांना भाजी आणायला पाठवायचे, कारण का मग मला दाताची क्लिनिकमध्ये गेलं ना की मग आल्यानंतर परत मग वेळ होईल स्वयंपाक करायला. त्याच्यामुळे म्हणलं भाजी घेऊन या, मग जेवण वगैरे झाल्यावरती मग मुलांना घेऊन या म्हणलं जाऊन. मी तर नाही जाणार आहे, कारण का ऊन पण भरपूर आहे आणि माझं मग बाकीचं आवरून होईल ना तोपर्यंत, मग ते येतील मुलांना घेऊन. आणि हे तांदूळ वापरायला नाही घ्यायचे, टाकून द्यायचे, पक्ष्यांना वगैरे टाकून द्यायचे, कारण का त्याच्यामध्ये थोडीशी कच असते ना तयार होते ती एक प्रकारे त्याच्यामधली. त्यामुळे हे तांदूळ पक्ष्यांना म्हणजे टाकून द्यायचे. बाहेर येतात ना कबूतर वगैरे, त्यांना टाकून द्यायचे. आता आमच्या इथे तर भरपूर येतात कबूतर वगैरे, तुमच्या इथे येत असतील तर तुम्ही पण टाका असं. पण हे म्हणजे मातीचं वगैरे हे असतं दगडाचं, ते असं डायरेक्ट यूज नाही करायचं, असं 2-3 वेळा करायचं, तेव्हा ते पूर्ण कचे बघा असे काळपट होतात, म्हणजे असे तांदूळ कचे म्हणून. आणि मग ह्याला तेल लावून ठेवायचं. आता मग परत उद्या तसंच करायचं, असं 2-3 दिवस केलं ना की पूर्ण त्याची कच निघून जाते. असं त्याच्यामध्ये असं तेल घालून त्याला पूर्ण असं तेल लावून ठेवते, जेणेकरून ते असं पूर्ण त्याला पूर्ण वरच्याला आणि खाली पूर्ण असं तेल लावून ठेवायचं. 2-3 दिवसानंतर यूज केलं ना मग ते काहीच नाही लागत असं त्याला कच वगैरे. आणि नंतर मग घासून घ्यायचं पूर्ण भांडा असं, आतून बाहेर मस्त पूर्ण तेल लावून घ्यायचं. मग उद्या परत त्याला असं घासून वगैरे मग त्याच्यामध्ये परत तांदूळ बारीक करायचे, त्याच्यानंतर मग ते यूज करायचं आपण. त्यामुळे आता मी पूर्ण आतून बाहेरून असं पूर्ण त्याला तेल लावून घेतले, त्यामुळे पूर्ण ब्लॅक ब्लॅक झालंय. आता हे उद्या परत घासणार आणि ह्याच्यामध्ये परत ते तीच प्रोसेस परत करणार, 3 दिवस करणार. मग त्याच्यामुळे ते कच पूर्ण आतमध्ये तर नाही आहे, पण थोडंसं तरी असं काळी कच थोडी असते. हे साईडला ठेवून देते. ती गेले तर आता भाजी आणायला, तोपर्यंत आपण वाटण्याची तयारी करून घेऊया.
आता त्यांना सांगितले मच्छीच आणा, कारण की झटपट होऊन पण जाईल आणि त्यांना मच्छी खायची होती म्हणून म्हणलं मच्छी घेऊन या. त्याचं वाटण तयार करून ठेवते. हे बघा, मच्छीच्या वाटण्यासाठी मी काय घेतले, थोडी कोथिंबीर घेतले, खोबरं घेतलंय आणि आल्याचा थोडा तुकडा घेतलाय, लसूण घेतले आणि 2 कांदे घेतले छोटे आणि थोडा जिरा घालणार आहे त्याच्यामध्ये. एक छोटा चम्मच आहे ना, तर बघा तेवढा आपल्याला जिरा घालायचं आहे वाटणामध्ये. बघा, एक छोटा चम्मच जिरा आणि बाकीचं सगळं हे कांदे लसूण हे सगळं मी बारीक करते आणि मग घालते. मग त्याचं वाटण तयार करून ठेवते. मी तुम्हाला मच्छी फोडणीला घालताना मग दाखवते. आता बघा, त्यांनी आणली वामीची मच्छी. त्यासाठी मी घेतले कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची, लसूण आणि कोकम आणि वामीच्या मच्छीमध्ये टाकायला शेंगा. आता शेंगा माझ्या घरात आहेत म्हणून मी टाकते, नाही टाकल्या तरी चालेल. आणि कांदा खोबऱ्याचं वाटण. आता पहिले मी गॅस चालू करून घेते आणि त्याच्यामध्ये कढई थोडी तापली की त्याच्यामध्ये 2 पळी तेल घालते. बघा, आणि तुम्हाला थोडं जास्त लागत असलं तर जास्त घाला. आता माझी पळी मोठी त्यामुळे 2 पळीत होऊन जातं तेलामध्ये. मग त्याच्यामध्ये आपण घालायचं लसूण. तेल थोडं गरम झालं ना की त्याच्यामध्ये घालायचं लसूण. हे बघा, हे बघा, लसूण घातल्यानंतर लसूण चांगला असं परतून घ्यायचा. नंतर त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला कढीपत्ता. हे बघा, नंतर त्याच्यामध्ये 2 तुकडे असे मिरच्यांचे करून घेतले ते घालायचे. गॅस थोडा बारीक करायचा, नाहीतर काय होतं सगळं जळून जातं. थोडं बारीक करायचं आणि मग चांगलं परतून घ्यायचं आहे मिरची वगैरे. आणि मिरची जरा अशी पटकन तोंडावर वगैरे उडते, त्याच्यामुळे थोडं लांब हात ठेवायचा. त्याच्यानंतर मी घालते कोथिंबीर. हे बघा, कोथिंबीर घालून, कोथिंबीरने काय होतं मच्छीला म्हणजे असं नॉनव्हेजचा वास येतो ना, त्याच्यामुळे मच्छीला कोथिंबीर आधी घालायची, नंतर थोडी घातली तरी चालेल वरून. पण आधी फोडणीला मी कोथिंबीर आमच्याकडे म्हणजे असं घालतातच. हे चांगलं असं अर्धा चम्मच हळद. बघा, अर्धा चम्मच हळद घालायची आणि हळद पण आपण चांगली अशी परतून घ्यायची. त्याच्यानंतर घालायचं थोडं एक म्हणजे आपल्याला जेवढं तिखट लागेल त्याप्रमाणे लाल तिखट. आता आमचं तिखट असतं त्याच्यामुळे मी 1.5 चम्मच घालते. आमचं लाल तिखट पण तिखट आहे, पण तरी पण आम्हाला तिखटच लागतं सगळं जेवण. हे बघा, आणि ते मसाला पण चांगला असा परतून घ्यायचा, कारण का त्याला पण असं म्हणजे वास असतो ना एक मसाल्याचा, तो असं तळून तेलामध्ये निघून जातो. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला जितकं म्हणजे पातळ पाहिजे रस्सा तर कमी वाटण घालायचं. तर आमचं कसं आमच्या हिशोबाने मी घालते आता 2 चम्मच वाटण. हे बघा, 2 चम्मच वाटण घालते आणि ते पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं. आता गॅस थोडा फास्ट करायचा, कारण का मसाला जळायला नको, त्यासाठी मी बारीक केला होता गॅस. नाही तर तुम्ही फास्टमध्ये केला तर मसाला पटकन जळून जातो, नंतर ना भाजीला थोडा मसाल्याचा वास येतो असं थोडा. त्याच्यामुळे हे बघा, आता हे चांगलं परतून घ्यायचं. हे चांगलं परतून घेतलं ना, हे बघा, आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची मच्छी. आता ही मच्छी पूर्ण धुवून वगैरे मी ठेवले आणि हे बघा, आता त्याच्यामध्ये मच्छी घालून घ्यायची आपण. त्याच्यानंतर त्यात लगेच शेंगा पण घालून घ्यायचे आपल्याला आणि हे चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये वरून मग थोडं कोकम घालायचं आपल्याला. कोकमचे तुकडे घालायचे आणि थोडं 5 मिनटं गॅस थोडं बारीक करायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आपल्याला. त्याला चांगलं आतून तेल पण सुटतं आणि ना मच्छीचा वास असतो ना तो थोडासा निघून जातो, म्हणजे पूर्ण मच्छीला असं ना मसाला लागून जातो. त्यासाठी 5 मिनटं आपल्याला झाकण ठेवायचे. हे बघा, आता 5 मिनटं झालेत आणि ह्याचं झाकण काढून घ्यायचं आणि मच्छी चांगली परतून घ्यायची. आणि चांगली परतली ना बघायचं, म्हणजे त्याला पूर्ण असा मसाला लागलेला असतो आणि मच्छीचा वास मसाल्यामुळे निघून जातो. नाहीतर ना अशी थोडी वैस अशी लागते डायरेक्ट पाणी घातलं. आणि मग नंतर थोडा गॅस फास्ट करायचा आणि आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे त्या हिशोबाने पाणी घालायचं. मच्छी पण शिजली पाहिजे आणि शेंगा पण शिजल्या पाहिजेत, त्या हिशोबाने पाणी घालायचं. आता मी माझ्या हिशोबाने घालते. हे बघा, आम्हाला काही 2च जण आहेत ना, त्याच्यामुळे जास्त रस्सा नको आहे म्हणून मी थोडंसंच बनवते. आणि हे बघा, त्याच्यामध्ये आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं वरून. आधी मीठ घातलं तरी चालेल, पण मी नंतर घालते, कधी आधी पण घालते असं काही नाही. फक्त बाकीच्या ह्याला कांद्यामध्ये मीठ घालते मी. आणि मग थोडी एक उकळ आली ना जोरात की त्याच्यानंतर गॅस मिडियम करायचा आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं शिजायला. बघा, आता बारीक उकळ अशी साईडनी यायला लागले. आता जोरात आली ना अशी दणदण
की त्याच्यानंतर मग त्याच्यावरती झाकण ठेवायचं मीडियम गॅस करून. मग आतल्याच भाजी 15 ते 20 मिनिटामध्ये आपली भाजी शिजून जाते. हे बघा आता चांगली उकळ यायला लागली आपल्याला. हे बघा शेंगा पण मस्तपैकी उकळल्यात आणि मच्छी पण चांगली उकळली. अशी भरपूर उकळ आली ना लगेच बारीक करायचं. लगेच बारीक केलं ना त्याच्यामुळे काय होतं मग आपलं भाजीला शिजायला वेळ लागतो. असं जरा भरपूर उकळ आली त्यामुळे भाजी चांगली गरम होते, पाणी पण गरम होतं. आणि मच्छीमध्ये मटन चिकनमध्ये थोडं गरम पाणी टाकल्यानंतर झटपट होऊन जाते मग भाजी. तर बघा आता चांगली उकळ आले आणि मग आपण गॅस आता मीडियम करूया आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवून देऊया. आणि मग 15 मिनिटामध्ये आपली 15-20 मिनिटात भाजी रेडी होते आपली. जी आपली पूर्णपणे अशी रेडी झाली आहे, तुम्ही बघू शकता. आता थोड्याच वेळात मला निघायचं आहे. आता आवरून थोड्याच वेळात मला निघायचं आहे जायला. त्याच्यामुळे माझं आवरावरी करते आणि क्लिनिकमध्ये जाऊन येते पटपट आणि लगेच मुलांना आणायला पाठवायचं आहे तिच्या पप्पांना. चला आता नंतर तुम्हाला मुलं आल्यावरच भेटते. 2 जण आलेले आहेत. आता ह्यांची मस्ती बघा. पुढे बबड्याच असं हे आले भाजी घेऊन. सोन दीदी आलेली आहे आणि बबड्या आलेले आहे आपल्या. बबड्या तू बॅगा घेतल्या? काय आणलंय दीदी? माझ्यासाठी आणले का तुमच्यासाठी आणले? मजा आली का आईकडे? आता बबड्या आणि सोनू दीदी दिसणार आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला. बबड्या बघा आमचा आलेला आहे मस्ती करायला. मस्ती मॅन आलेला आहे आमचा. आणि सोनू दीदी आलेली आहे आपली. दीदी काय का असे का होत नाही? का झाले बबड्या तुझे होतात? तुला रडायला आले का? का रे रडायला आले? आहे चायनीज. ह्यांनी माझ्यासाठी चायनीज आणले आणि स्वतः खातात. मला आणलं आहे म्हणजे हे बघा इकडे ठेवलं आहे माझा. आता मी खाणार आहे आणि हे दोघं बसलेत खायला चायनीज. आणि दोघांना चायनीज लई आवडतं पण आम्ही सारखंच नाही देत, कधीतरी देतो केव्हा तरी. बबड्या बघा आल्या आल्या यांची खाऊन पिऊन मस्ती चालू झालेली आहे. हे बघा एकमेकांना कसं चाललंय. चालू झालं आता ह्यांचं आल्या आल्या. सोनूने बघा आल्या आल्या कसं घेतलंय स्वयंपाक करायला. स्वयंपाक म्हणजे काय चिकन तळायला घेतलंय का पिठात. सोनूने भरपूर दिवस काही केलं नाही ना त्याच्यामुळे तिला ती बोलते मम्मी मला चिकन तळायचं आहे. बघा तिच्या हातावर पडलंय सगळं. 2 मिनटं तुला त्यात थोडंसं कलर टाकून देते, फूड कलर. हां हे बघा दीदी आता घेतले करायला चिकन तळायला. आणि बबड्या बघा कसा आलाय मागून बघायला दीदीकडे. सोनूला आवडतं ना करायला त्याच्यामुळे ती बोलते भरपूर दिवस झाले. बोल दीदी तू काय बोलली? मला भरपूर दिवस झाले मी केलं नाही, मी करते. हा बघा एक आमचा मस्तीखोर बॉय आहे, 1 नंबर मस्तीखोर. आता सोडशील का तेलामध्ये? मग आधी तेल तापले का ते बघ. तेल तापले का बघते. माझ्या सोनूला सगळं येतं. हे बघा कशी बघते बघा. तापले. आता थोडंसं बारीक कर गॅस. कर बारीक. हां तापले. मग सोडल्यावर फास्ट कर ना पटकन तुझ्या हातावर ते. तनीश तेलापासून लांब हो बबड्या. लहान मुलांनी तेलाच्या जवळ नाही यायचं. दीदी आपली थोडी मोठी झाली मग ती बरोबर टाकते. तू थोडासा छोटासा बॉय आहे ना. तू दीदी एवढा झाला ना मग तू जायचं गॅस जवळ. दीदीला चिकन तळायला भजी तळायला आवडतात ना दीदी. आता फास्ट कर बेटा. मज्जा येते तिला. आल्या आल्या मला मम्मी मी करेल म्हटलं कर चल. हे काय केलं तू जेवण मी आता बघा आता तुम्ही नव्हते दुपारी आणि पप्पा एकटेच जेवलेत. मला पण मी दाताच्या क्लिनिकमध्ये गेली होती ना तर मला ना मी जेवलीच नाही. मी उसाचा रस वगैरे पिऊन आले. आधी पिल्लं तर अर्धा तास काही खायचं नव्हतं मला. मग त्याच्यामुळे मी काही नाही जेवली. आणि थोडीशी वामेची मच्छी पण आहे आणि भात आहे. आणि मग आता 4 भाकरी केल्या आणि आता चिकन तळणार. मग बस झालं ना. तुम्ही तर काय अर्धी भाकर खाल्ली तर खातील ते पण चिकन. कारण आता चायनीज पण खाल्ले तुम्ही. चिकन तळलेलं खातील. आधीच बोल मी जेवणार नाही. सोनूला आमच्या जेवणाचा एवढा कंटाळा आहे ना. मला आवडतच नाही जेवायला. का आवडतं मग? खाऊ खायला छुबाछुब खायला आवडतं नाही का. पण आपलं आंबट आवडतं खायला तिला सगळं ना. मी मम्मीला चिकन सोडून दिले पण मला उलटे नाही करता येत ना तर ते मी मम्मीला सांगितलं आणि आता मम्मीच करते. तिला तेल अंगावर उडायला भीती वाटते ना आणि मला पण भीती वाटते. पटकन तेल वगैरे उडलं तर तिला आवडतं तसं ती करते. भजी वगैरे पण कधी कधी तळते पण असं वाटतं नको वापरे पटकन अंगावर तेल आलं वगैरे तर. लहान आहे अजून तिला आवड आहे पण थोडी अजून मोठी झाली दिदी मग तू कर ठीक आहे. चालेल आता सोडून दिलं तेवढं जा. आता पटकन फ्राय करते मला खायला देते.
मम्मी जेवल्यानंतर आपल्याला त्या जत्रेला जायचंय ना गावदेवीच्या. गावदेवीची जत्रा आहे, 3 दिवस असते ना आपल्या इथं हनुमान जयंती. आज- आज पालखी झाली, हां आज जत्रा आणि उद्या असते. उद्या म्हणजे कापाकापी असते, तिथे कोंबडे वगैरे कापतात गावातली लोक वगैरे. कापी. स्टेशनला येते. पहिले माझे पप्पा पण कापायचे, पण आता कसे आमच्या तेव्हा घरचे कोंबडे वगैरे होते, आता नाही येत कोंबडे वगैरे, त्याच्यामुळे नाही कापत आता. आणि आता बघू जाऊया आपण. आणि लवकर गेले ना काय होतं, तिथे गर्दी असते भरपूर, ते म्हणजे दर्शनाला मंदिरात आणि ओटी भरायला पण गर्दी. आणि त्यामध्ये पप्पा तुम्हाला आणायला गेले होते, त्याच्यामुळे नाही तर आपण तुम्ही असते तर आपण लवकर जाऊन आलो असतो, 5-6 वाजता जाऊन आलो असतो. मग बोली जाऊ दे आता, आज तर रात्रीचं जाऊन येऊ, कारण उद्या मग परत संपून जाईल ना, त्याच्यामुळे आजच जाऊन यायला लागेल. चालेल. आम्ही सगळेजण झालेलो आहेत रेडी. हे बघा तनिष पण आता झाला आहे रेडी. आम्ही चाललेलो आहोत मंदिरात जत्रेला. आईला फक्त आमचा पुरुष वर्गच जोरात आहे, बाकी महिला मंडळी थांबा थांबा, तुम्ही थांबा, त्यांचा पण आवाज घेऊया आपण. चला डायरेक्ट डोंगरावरच पोहोचला थोडा. आईचा लेकरू एकच बोलतोय. चला लवकर एकत्र आवाज आला पाहिजे सगळ्यांचा. एक वीरा माऊली तुझ्या मुळा दिस सोन्याचा उगवला, एक वीरा माऊली तुझ्या मुळा दिस सोन्याचा उगवला. अर्धा आवाज इथून येतो, अर्धा आवाज तिथून येतो, यांचं काय फिरत नाही ना? आहे ना? आईचा आशीर्वाद आहे ना तुमच्या सर्वांच्या पाठीशी? सर्वांच्या पाठीशी आहे ना? बोला आई माऊलीचा, बोला एकवीराचा. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर